हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आम्ही आज बनवणार आहोत दोडक्यापासून स्क्रबर. हे आहेत दोडके आणि हे असं गोलाकारामध्ये स्क्रबर कापून घ्यायचं आणि एक पट्टी घ्यायची 5 ते 6 इंचीची एक कपड्याची पट्टी घ्यायची फोल्ड करून आणि पट्टीला स्टिच करून घेऊन असं 4 फोल्ड करून घ्यायचं. आणि नंतर मग एका साईडने स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून झाल्याच्या नंतर हे झालं स्टिच करून. जो गोल आकाराचा दोडक्याचा भाग कापून घेतलेला आहे तो साईडने सगळा स्टिच करून घ्यायचा. थोडंसं प्रेस करून घ्यायचं, ते खूप जड असतं ना वरती, त्यामुळे ते थोडंसं परेशानी होते. त्यामुळे थोडंसं असं पंच करून घ्यायचं त्याला दाबून आणि मग मशीनच्या ह्याच्या खाली घेऊन बरोबर असं शिवून घ्यायचं. आणि शिवताना त्याला ते बंद लावून घ्यायचे साईडने. 5 ते 5.5 इंच घेतलेलं आहे मी ते बंद, जेणेकरून आपल्याला भांडे घासताना असं हातामध्ये घालून आपलं भांडे घासता येईल ना, त्या पद्धतीने गोला म्हणजे ह्याच्यामध्ये लावून घ्यायची 2 साईडला. ही झाली तयार घासणी. स्क्रबर आहे, दोडक्यापासून बनवलेलं स्क्रबर. भांडे खूप छान निघतात त्याने. असं बसावं म्हणून ती दोरी लावलेली आहे तशी. सोपं आहे, मस्त आहे. दोडक्याचा रियूज केलेला आहे. तुम्हाला पण दोडके असे वाळलेले दोडके भेटले तर बनवून बघा. खूप छान आहे, खूप सोपं आहे.